आमचे नेते आदरणीय हरिभाऊ बागडे साहेबांच्या घरी आज राजू शिंदे आणि त्यांचे सहकारी गोकुळ मुळके यांना नानांनी बोलवलं होतं। आम्ही त्यांच्याशी विस्तृत चर्चा केलेली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की पक्ष तुम्ही 25 वर्षापासून पक्षामध्ये काम केलेले, 25 वर्षापासून आपण विविध पदावर होता, आपण जबाबदारी आपल्यावर होती आणि एक जबाबदार पदाधिकारी म्हणून आपण अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे आपण पक्ष काही गैरसमजा म्हणून जर पक्ष सोडत असाल तर तो गैरसमज नक्कीच दूर करायचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू। आपण पक्ष सोडू नये, पक्षात राहून कशी संधी प्रत्येकाला मिळत असते आणि ती संधी नक्कीच त्यांना मिळेल असं आम्हाला खात्री आहे। राजू शिंदेसोबत जे काही नगरसेवक जात आहेत तर त्याचा फटका जो आहे तो तुमच्या विधानसभा मतदारसंघाला आणि नानाच्या मतदारसंघाला जास्त असणार आहे। कसं मी तुम्हाला सांगितलं ना, आम्हाला खात्री आहे की ते जाणार नाहीत। राजू शिंदे भारतीय जनता पार्टीमध्ये 1992 सालापासून आहे, एक हार्डकोर कार्यकर्ता आहे। तो या शहरातला एक मास बेस लीडर आहे आणि भारतीय जनता पार्टीने जी जी जबाबदारी त्याला दिली ती अतिशय चोखपणे त्यांनी सांभाळली। भारतीय जनता पार्टीच्या 2 वेळा स्टँडिंग कमिटीचा चेअरमन पदासाठी आमच्या उमेदवाराचा पराभव केला, तेव्हा 3ऱ्या वेळेला आम्ही शिवसेनेच्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनचा पराभव करण्यासाठी राजू शिंदेलाच पुढं केलं होतं आणि राजू शिंदेने ती लढाई जिंकली। ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचा एखादा संकट येतं त्याला राजू नेहमीच पुढं असतो आणि स्थानिक काही मतभेद असतील, किरकोळ काही असेल ते आम्ही सुधारून घेऊ। भारतीय जनता पार्टी अधिक मजबूतीने चालण्यासाठी आम्ही राजूलाही आग्रह केला आहे की तो असा निर्णय करू नको आणि त्यामुळे आम्ही राजूशी अजून बोलतोच आहोत। चालेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।